मोठी चढाओढ सुरू आहे। उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळालाय। सुरुवातीला रायगड A6 बंगला मिळावा म्हणून अहिरांनी प्रयत्न केला, मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर सुरू आहे। तर पुरंदर म्हणजे C3 बंगल्यासाठीही अहिर यांचा आग्रह होता। तर पुरंदर बंगला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना मिळाला। बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्याने सचिन अहिर नाराज असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। निवृत्ती, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की उपसभापती म्हणून सचिन अहिर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना पुरंदर बंगला देण्यात यावा असं त्यांची खरं तर मागणी होती। जो पुरंदर बंगला मागच्या वेळी ज्या उपसभापती नीलम गोरे होत्या तो खरं तर त्या वापरत होत्या, मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी तो बंगला मिळावा यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर त्याच्याच बाजूला रायगड हा बंगला होता। मात्र रायगड हा बंगला महायुतीतील प्रमुख नेते असलेले रवींद्र चव्हाण हे अजून देखील वापरत असल्यामुळे त्यांना तो रायगड बंगला देण्यात आलेला नाही। त्यामुळे सचिन अहिर यांना सुनीती येथील एक फ्लॅट देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे, कारण की उपसभापती असताना इतरांना बंगला देण्यात आला होता, मात्र त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना फ्लॅट देण्यात आल्यामुळे त्यांची नाराजी आहे। या संदर्भातली ती खंत जी आहे ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटून बोलणार आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने बंगला मिळेल यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत। सध्या तरी त्यांना सुनीती येथील एक फ्लॅट जो आहे तो बांधकाम विभागाच्या मार्फत देण्यात आलेला आहे, मात्र अजूनपर्यंत ते त्या ठिकाणी शिफ्ट झालेले नाहीत। मात्र महायुतीमध्ये बंगल्यांसाठी कशा पद्धतीने चढाओढ जी आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे अण्णा बनसोडे यांनी पुरंदर बंगला मिळावा यासाठी आग्रही मागणी केली, तर दुसरीकडे अजून देखील रायगड बंगल्यातून रवींद्र चव्हाण अजून देखील त्यांनी रायगड बंगला सोडलेला नाही, त्या अजून देखील ते तो बंगला वापरतायत। त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीतील तिन्ही पक्षामध्ये बंगल्यावरून राजकारण जे आहे ते रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।